शिवसेनेचे नेते सध्या सचिन अहिर आपल्यासोबत आहेत. सर, आज उद्धव साहेबांची आणि राज साहेबांची भेट झाली आहे. ही आनंदाची गोष्ट आहे आणि अशा भेटी आता दर काय ना काहीतरी ओकेशन ज्याला आपण म्हणतो किंवा काहीतरी एक माध्यम असतो त्याला भेटूच राहतं. कारण स्वतः आदरणीय राज ठाकरे साहेब उद्धवजींच्या वाढदिवसाला आले. उद्धव साहेब आदित्य साहेब आणि पूर्ण फॅमिली गणपतीला भेटायला गेले. तर आता या भेटी वाढणारच आहे. आज नेते भेटले, चांगली गोष्ट आहे ना. आणि नेते भेटत आहेत, दोन भावातले लोक भेटत आहेत. काही गोष्टी त्यांच्या मनामध्ये असतील, काही गोष्टी यांच्यामध्ये मनामध्ये असतील. आता ते राजकीय विषयावर भेटलेत किंवा सामाजिक भेटलेत किंवा घरगुती भेटले, ह्याच्यात अजून माझ्याकडे ती काय माहिती नाही, म्हणून मी दुजोरा देणं योग्य होणार नाही. पण आता मेळावा आहे, आपला दसरा मेळावा, आणि या मेळाव्यामध्ये राज ठाकरे सहभागी होतील किंवा 2 तारखेला युतीची अधिकृत घोषणा होईल अशी माहिती सध्या कसं आहे की एक तर गोष्ट आपल्याला स्पष्ट संकेत तरी असलेच पाहिजे की राजकीय विचार आणि ज्यावेळी अशा एका टर्निंग पॉईंटला आपण ज्यावेळी जातो आणि निवडणुका डोळ्यासमोर आपण ज्यावेळी असल्यामुळे, अर्थात हे निवडणुका कधी घेतील ना घेतील हे आपल्याला माहीत नाही, पण अशावेळी नेतृत्वाकडनं संकेत तर द्यावे लागणार, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावं लागणार, दिशा तर राज्याला आणि देशामध्ये आपली भूमिका काय हे तर सांगावं लागेल. आणि म्हणून कदाचित त्यावेळीची त्या दिवशी संकेत म्हणतो किंवा काहीतरी जो विचार आहेत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजसाहेब येऊ शकतील माझ्या सभेत? नाही, असं अजिबात नाही. कारण एक स्पष्ट मी करतो की त्यांचा व्यासपीठ एक राजकीय पक्ष म्हणून घेऊन एक त्यांचे नेते आहेत, त्यांचा एक वेगळं व्यासपीठ असतो, आमचा एक वेगळा व्यासपीठ असतो. आता एकत्रित यायचं होतं तर डोममध्ये आम्ही मराठी माणसाच्या विचाराने एकत्रित आलो ना, ते काय लपून करायची गरज नाही. त्याच भावनेतून त्याच दृष्टिकोनातून आपण जर बघू शकता की त्यांचा गुढीपाडव्याला मेळावा होतो, आमचा दसऱ्याला मेळावा होतो, आम्ही त्यांचं भाषण ऐकतो, ते आमचं भाषण ऐकत असतात. तर दोघं एकमेकांचं भाषण लांबून ऐकायचे. आता जवळून ऐकतील की नाही ऐकतील, होईल की नाही होईल, हा नंतरचा भाग. तर 2 बंधू आता बंधू मिलन तर होत आहे, कार्यकर्त्यांचं आणि नेत्यांचं पण मिलन होतं का? कारण एका बाजूला संदीप देशपांडेंच्या घरी संजय राऊत जात आहेत. संजय राऊत कार्यकर्त्यांचा तर या अगोदर खूप मोठा रेटा दोन्ही पक्षाच्या लोकांना की कुठेतरी हे एकत्र आलं. कारण दोघांच्या मध्ये जे मतविभाजन होऊन त्याचा फायदा जो तिसराला होत होता तो भविष्य काळामध्ये जर टाळायचा असेल तर या दोन्ही विचाराच्या लोकांनी आणि समविचाराचे आणि जे कार्यकर्ते ज्याच्यातून जन्म झाला त्यांचा तर स्वाभाविकच आहे होतो. आणि मला असं वाटते तो आनंद उत्सव तुम्ही बघितला असेल की मराठींच्या हिताचं रक्षण करण्यासाठी ज्यावेळी ते एकत्रित आले, लोकांनी कशा प्रकारे जल्लोष केला, जनसमुदाय कार्यकर्त्यांचा तिकडे तुम्हाला आपल्याला पाहायला मिळाला. बट आता महाविकास आघाडी आहे, तुम्ही महाविकास आघाडीत आहात, जर मनसेबरोबर युती झाली तर मग सगळं गणित कसं असेल? महाविकास आघाडी ही देशाच्या स्तरावरती आहे, राज्याच्या स्तरावरती आहे. नगरपालिका महानगरपालिकामध्ये ते कदाचित वेगळी भूमिका घेऊ शकतात, आम्ही वेगळी भूमिका घेऊ शकतात. काही भाग ह्याच्यामध्ये त्यांना असं वाटत असेल की नाही आम्हाला स्वतंत्र लढायचं आहे, काही भागांमध्ये आम्हाला वाटत असेल तर आम्ही करू. आणि हे आम्हालाच नाही, महायुतीमध्ये पण तसंच आहे. महायुती काही भागांमध्ये एकत्रित लढतील, काही भागांमध्ये वेगळे लढतील, म्हणून त्यांना बोलण्याचा किंवा आम्हाला विचारण्याचा पण अधिकार नैतिक नाही बसत. महाविकास आघाडी म्हणून आम्ही इंडिया अलायन्सचा भाग काल होतो, आज आहे आणि उद्याही राहू. त्याला कारण असं आहे की इंडिया अलायन्सच्या वोट चोरीच्या मुद्द्याच्याबद्दल आदरणीय उद्धवजी स्वतः गेले, आदित्यजी स्वतः गेले ते प्रेझेंटेशन पाहायला. तुम्ही काल उपराष्ट्रपतींच्या निवडणुका झाल्या बघितलं असेल तर तिकडे देखील आम्ही विरोधी पक्षाचे इंडियन एअरलाईन्सचा जे उमेदवार आहे त्याला आम्ही पाठिंबा देऊन मतदान केलं. कुठपर्यंत असेल ही महाविकास आघाडी तर राहणार. मी ठाकरे बंधूंची युती म्हणतो. नाही, बघा आता महानगरपालिकामध्ये आम्ही एकत्रित येण्याची शक्यता आहे की नाही हे सर्व गोष्टी बघू. उद्या एकत्रित लढत त्याची आमच्याबरोबर काँग्रेस आली तर काँग्रेसला घेऊ, राष्ट्रवादी आली तर राष्ट्रवादीला घेऊ, ते नाही आले तरी आम्ही एकत्रित लढू. ह्याचा अर्थ महाविकास आघाडी तुटली स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या नंतर नाही. हां, आणि त्याच्यानंतर भविष्यकाळामध्ये काय होईल मी काय भविष्यवाणी करणार नाही. धन्यवाद सर आमच्याशी सविस्तर बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट पवार यांच्यासह सुमित सावंत, न्यूज 18 लोकमत, मुंबई.